नाही शनिवारला हे पहिलं विकल्यानंतर कुणीच घेतलं नाही. आज आम्ही परत प्रयत्न केला विकायचा तर आमच्या मुलाकडं भरपूरच पैसे झाले. नमस्कार मित्रांनो, आवडीने हे विकायचं हे केलं. पहिल्याला काहीच घेतलेलं मग आम्ही आज परत विकायचा प्रयत्न केला. आम्ही सगळं केलं. मला आज घेतलं. मी माझ्या मित्रापाशी गेलो, त्यांना म्हटलो 5 रुपयाला घेतो का. तो बोलला माझ्याकडे 5 रुपये तर नाही आहे, 5 रुपये तर माझ्याकडे नाही आहे, 2 रुपये घेतो का. मी त्याला बोललो घे. त्यांनी 2 रुपये दिले आणि असले एक हँडबॅग घेतला. परत मी दुसऱ्या मित्राकडे गेलो. दुसऱ्या मित्राकडे पैसे नव्हते. मग तो बोलला मी मम्मीकडून पैसे आणू का. त्याने मम्मीकडून 2 रुपये आणले. 2 रुपये प्रत्येक असं घेतला. मी आधी माझ्या मम्मीकडून 10 रुपये घेतले. नंतर त्या बाबाकडून मी 2 रुपये घेतले. मी पहिल्यांदा कागदाचं बनवलं. मी पहिल्यांदा 5 रुपयाला ते बोलत सुट्टे नाही 2 रुपयाला घेतले. मी त्यांच्याकडून 2 रुपये दिले त्यांनी. मी कागदाचं बनवलं. मी पहिल्यांदा विकलेलं पण कुणीच घेतलं नाही. मग मी दुसऱ्यांदा प्रयत्न केला, मग घेतलं. छान. हे आम्ही हँडबॅग आनंद शनिवारी बनवल्यानंतर पण कुणीच घेतलं नाही. आम्ही दुसऱ्यांदा प्रयत्न केला पण घेतलं. या आनंद शनिवारीचा बांगडा विकायचा प्रयत्न केला पण कोणच नाही घेत. पण आज पण मी बांगडा विकायचा प्रयत्न करणार आहे. मी आनंद शनिवार निमित्त हँडबॅग बनवलेलं पण कुणीच घेतलं नाही. मी आज परत प्रयत्न केला पण कुणीच घेतलं नाही. परत प्रयत्न खूप प्रयत्न केला पण कोणीच घेतलं नाही. तर ना आज पुन्हा प्रयत्न करते. आम्ही कागदापासून हँडबॅग बनवलेलं तर पहिल्यांदा घेतलं नाही. आज मी परत विकायला गेले तर दिव्याच्या मम्मीने मला 5 रुपये दिले आणि आमच्या तिथले बाबा आहेत त्यांनी मला 10 रुपये दिले. तसे माझ्याकडे टोटल 15 रुपये झाले. आज आम्ही वापस प्रयत्न केला. मी काल काय गेलो हँडबॅग कोणीच घेतलं नाही पण आज मी परत प्रयत्न करणार आहे. मी 8 हेअरबॅग बनवले. त्याच्यातले ते सगळे माझ्या मित्रांना विकले. त्यांनी विकून 5-5 रुपये घेतले. आम्ही हे बनवलेलं. मग आज काल विकायला गेलो कुणीच नाही घेतला. आम्ही आज डबल प्रयत्न करणार. अरे बात झालं माणूस